रोहित पवार यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातून कार्यकर्ते पदाधिकारी यांचे फोन यायला लागलेले आहेत। सर्व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। VSR कंपनीच्या या विमान प्रवासासंदर्भात आम्हाला तूर्त या संदर्भात ठोस माहिती नाही आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबच त्या संदर्भात सांगू शकतील आणि मी आज स्वतः भेट घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं ती आम्ही माहिती घेणार आहोत। मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमान प्रवासात जर अशा पद्धतीने जर हलगर्जी होणार असेल तर ती बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। चारी बाजूनी चौकशी होत आहे। त्याच देखील असं म्हटलं गेलं आहे की रोहित पवारांनी इराकने विमान पाडण्याची देखील धमकी दिली होती, कुठेतरी हे विमान परवानगी नसल्यामुळे हीच बाब अत्यंत गंभीर आहे। जर ती कंपनी इराक आणि इराण या हद्दीमध्ये जर विमान नेत असेल, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत आणि जर मुख्यमंत्र्यांनी खरंच त्या विमानातून प्रवास केला असेल, त्या संदर्भात माहिती ते देतील, परंतु ही बाब जर सत्य असेल तर अत्यंत गंभीर आहे, हलगर्जीपणा आहे आणि चुकीच्या पद्धतीने ही कंपनी वागत असेल असं मला वाटतंय। त्यामुळे चिंताजनक ही परिस्थिती आहे। परंतु या संदर्भात एकनाथ शिंदे साहेबच त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर खरी गोष्ट माहिती पडणार आहे। परंतु शिवसैनिकांमध्ये रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलेलं त्यामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे। त्यांनी असं सांगितलं की बहरीनमध्ये पेट्रोल भरण्यासाठी विमान त्या स्थळावर थांबलं होतं आणि जुरी इथून जायला निघालं होतं, तेव्हा इराणचं जे फायटर प्लेन आहे ते प्लेन क्रॅश करण्याची त्यांनी धमकी दिलेली होती। जी काही गोष्ट अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे, मी तुम्हाला सांगतोय की गोष्ट अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। जर त्या कंपनीचं विमान असेल, त्यांनी जर परवानगी घेतली नसेल, हवाई नियम जर पाळले गेले नसतील तर अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। एवढंच मला या ठिकाणी बोलावं करायची अशी वाटते की रोहित पवार देखील गुन्हा दाखल करण्यात गेले असतात, त्यांना देखील कुठेतरी गुन्हा दाखल करता आला होता, नंतर तक्रार घेण्यात आली का? काय कारवाई झाली पाहिजे अशा? बघा, रोहित पवार ज्या पद्धतीने काही गोष्टी समोर सांगतायत, अर्थात ते विमानं उडवतायत तर नक्की काय करतायत त्याची चौकशी सरकार करेल। सरकारने करायला पाहिजे, सरकार करेल। काल एक त्या कंपनीचा एक व्हिडिओ आलेला आहे जो जय पवारांनी ट्विट केला होता की पायलटच्या सीटवर बसून त्या विमान कंपनीच्या मालकाचा मुलगा जे काय बसला होता आणि काही गेम खेळत होता वगैरे। तर ह्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत। अशा पद्धतीने जर ती कंपनी वागत असेल, अशा पद्धतीचं जर त्या कंपनीची वर्तणूक असेल, बिहेवियर असेल, त्या कंपनीवरती कारवाई करायला पाहिजे। तर अजित पवारांच्या घटनेनंतर कुठेतरी एकनाथ शिंदेच्या जीवितचा धोका तुम्हाला वाटतो का? तुम्ही काय? हे बघा, जीवाचा धोका हा विषय नाही आहे। पवार साहेबांचा अपघात होता, या संदर्भात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। रोहित पवार त्या संदर्भात संशय व्यक्त करत आहेत। आम्ही काही कोणाला घाबरत नाही आहोत किंवा आम्ही अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात नाही आहे। उगाचच काहीतरी वातावरण निर्माण करणं हा विषय आमचा नाही आहे, शिवसैनिकांचा नाही आहे।